सर्वांना नमस्कार। आज आहे आषाढी एकादशी, विठ्ठल भक्तांसाठी वर्षातील सर्वात खास दिवस। यंदा मी ठरवलं की हा दिवस कॅमेऱ्यात जसा आहे तसाच कैद करायचा। चला तर मग माझ्यासोबत बार्शीच्या श्री भगवंत मंदिरातील आषाढी एकादशीचा अनुभव घेऊया। दिवसाची सुरुवात घरापासूनच झाली। सकाळी सर्वात अगोदर मी सुंदर रांगोळी काढली। सणाची खरी सुरुवात घराच्या देवाच्या पूजेतूनच होते। घरच्या विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली। ही शांतता आणि भक्ती दिवसाची सुरुवात खूप सुंदर करून गेली। पूजा झाल्यावर मी निघाले बार्शीच्या श्री भगवंत मंदिराकडे। विठ्ठल नामाचा गजर, भक्तांची लगबग आणि उत्साह हा दिसत होता। मंदिराजवळ पोहोचल्यावर गर्दी किती आहे याची खरी कल्पना आली। रस्ताभर फक्त भाविकच भाविक दिसत होते। बार्शीची आषाढी एकादशी म्हणजे खरंच कोणत्याही मोठ्या यात्रेपेक्षा कमी नाही। तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का बार्शीच्या भगवंत मंदिरामध्ये येऊन आषाढी एकादशीला? गर्दी तर होतीच, पण मला गर्दीचं संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी मी स्टेडियम मध्ये गेले आणि वरून जे दृश्य दिसत होतं ते खरंच अविस्मरणीय होतं। आणि ही पहा बार्शीची आषाढी एकादशीची यात्रा। श्री भगवंत अशा अक्षरामध्ये दरवर्षीप्रमाणे रथाला ह्या वर्षी खूप छान सजवलं होतं। टाळ्यांचा नाद, फुगडीचा फेर आणि प्रत्येकाच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम, हाच तर खरा आषाढी एकादशीचा उत्सव। मला आता दर्शनासाठी मंदिरात जायचं होतं आणि त्यासाठी रांग होती। मी रांगेत जाण्यासाठी जायले होते। रांगेच्या शेवट कुठपर्यंत आहे ते पाहायला गेले आणि काय, रांग संपत नव्हती। साहजिकच होतं हे, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेवढीच गर्दी। काही लोक तर बोलत होते आम्ही मध्यरात्री 2 वाजता आलोय, म्हणजे मध्यरात्रीपासून पहाटेपासून इथे लोक आहेत। दर्शनासाठी सगळेच रांगेत उभा आहेत। आपल्याला तर माहितीच आहे की दर्शनासाठी ना आपला नंबर यायला खूप वेळ लागणार आहे आणि ही रांग खूप लांबपर्यंत असणार आहे दरवर्षीप्रमाणे। तरी एकदा जाऊन बघूयाच की नक्की रांग आहे तरी कुठपर्यंत। चला मग। माझे उजळले वार करी म्हणती सारे कच अमृत बोल, विठ्ठला विठ्ठला हाच जीवनाचा मोल। रांग तर बघितली, खूप लांबपर्यंत होती। आपण आता वापस मंदिराकडे जाऊया। जाता जाता बघत जाऊया इकडे कोणते कोणते स्टॉल लागलेले आहेत। आपण पाहू शकता मंदिराच्या चारी बाजूनी यात्रा भरलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉलने। मी विचार करत होते आता मी मंदिरात कसं जाऊ, ते पण रांगेत न उभा राहता आणि लवकरात लवकर। मी एका आजीला विचारलं की मी इथूनच येऊ शकते का? त्यांनी हो बोलल्या आणि सुदैवाने मला मंदिराजवळून जाण्याची संधी मिळाली। मंदिरात गेल्यावर सुद्धा तितकीच गर्दी होती।
भरून भगवंताचं दर्शन झालं. आता थोडा वेळ मंदिरात बसते शांत चित्ताने आणि मग घरी निघते जायला. मंदिरात एक छान लेख आहे, मी तुम्हाला तो वाचून दाखवते. आनंद. पंढरीची वारी हा आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचे आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेने जायचे ती वाटही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेने वाटचाल करायची आहे तो वारकरीही आनंद यात्री आहे. अनुराधा देशमुख यांनी हा लेख लिहिलेला आहे. दर्शनानंतर सगळे भाविक भक्त या अशा प्रसन्न शांत वातावरणामध्ये बसतात आणि देवाचं नामस्मरण करतात. थोडक्यात काय तर सुख म्हणजे घाई नसलेला तो एक दिवस. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनीही मंदिराला भेट दिली. त्यापैकी बार्शीचे माजी आमदार श्री राजेंद्र विठ्ठल राऊत हे वारकरी भाविकांशी संवाद साधताना पाहायला मिळाले. असा होता माझा बार्शीतील आषाढी एकादशीचा दिवस. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा एकादशीचा अनुभव सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बोला विठ्ठल विठ्ठल. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.